शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी ग्रामपंचायतीनं शासन परिपत्रकानुसार ग्रामसभा घेऊन घरभाड्यामध्ये 50% सवलत देत थकबाकीदारांना 31 डिसेंबर अखेर कर जमा करण्याचं आवाहन केलंय. या निर्णयाला विरोध करत संजय शिर्टीकर, गुरुदास खोचरे, विकास कदम यांच्यासह काही ग्रामस्थांनी आज ग्रामसेवक हेमंत कोळी यांची भेट घेतली. त्यांनी थकीत घरफाळ्यामध्ये 50% कर सवलत दिलीत, तशाच प्रकारे पाणीपट्टी आणि दिवाबत्तीमध्येही कर सवलत द्यावी अशी मागणी ग्रामसेवकांकडे केली आहे. पंचायत राज अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनाने केलेला GR व त्या अनुषंगाने घेण्यात आलेली गावसभा, या गावसभेमध्ये जोरदार मागणीसहित बहुमताने ठराव मोठ्या प्रमाणावर लोकांचा आला की घरपट्टीबरोबर पाणीपुरवठा व पाणीपट्टी व दिवाबत्ती कर यामध्ये सुद्धा 50% सवलत व्हावी अशा पद्धतीचा ठराव झाला असताना चुकीच्या पद्धतीनं जर ग्रामपंचायत सदस्य आपल्याकडे अधिकार राखून ठेवत असतील तर ते चुकीचं आहे हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज निवेदन देण्यासाठी आलो. असं जर ठराव झाल्याप्रमाणे जर ठराव लिहित नसतील, प्रोसिडिंग देत नसतील आणि अंमलबजावणी करत नसतील तर त्या संदर्भात वरिष्ठ लेवलला आम्ही तक्रार करण्यासाठी जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाप्रमाणे जवळपास 11 डिसेंबरपासून जी त्यांनी मुदत दिली होती आपल्याला की 31 डिसेंबरवर तुम्ही काय असेल ते घरफाळा 50% सवलतीप्रमाणे भरा. जवळपास मी 4 दिवस झालो येतो ग्रामपंचायतमध्ये फळा भरून घ्या. ग्रामसेवक म्हणतात की आमचा काय निर्णय झाला नाही, ग्रामसभा झाल्या का नाही त्यांना ते माहिती आहे. त्यांनी मला उत्तर सांगितलं की बाबा भरून घ्यायचं का नाही. आलं की भरला म्हणतात की आमचा अजून निर्णय व्हायचा आहे, ग्रामसभा व्हायची आहे न व्हायची आहे. मग असं काय मत आहे, आज जवळपास 16-17 तारीख आहे. यांचा जर निर्णय जर असंच आहे 31 तारखेचा होऊन गेले तरी यांचा निर्णय जर होत नसलं तर नागरिकांचं यात नुकसान होतंय. ग्रामसेवक हेमंत कोळी यांनी पाणीपट्टी आणि दिवाबत्तीमध्ये सवलत देण्याचा निर्णय सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांच्या अखत्यारीत असल्याचं सांगितलं. यावेळी सरपंच चेतन गवळी उपस्थित न राहिल्यानं ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी विकास पुजारी, विनोद पुजारी, मुकुंद पुजारी, सागर धनवडे, रामा कुंभार, अविनाश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य अमोल विभूते आदी उपस्थित होते.